आज आपण शेवायची इन्स्टंट दाटसर खीर कशी बनवायची हे बघणार आहोत। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि चवीला मात्र अप्रतिम लागते। खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते। सगळ्यांनाच ही रेसिपी नक्की आवडेल। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। हाय, नमस्ते, मी संजना। माझ्या रेसिपीच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। त्या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही बेदाणे सुद्धा याच्यामध्ये फ्राय करून खिरीमध्ये वापरू शकता। याला आपल्याला जवळजवळ 1 मिनिट फ्राय करायचं आहे। हे फ्राय झालेलं आहे, काढून घेऊयात प्लेटमध्ये। कढईमध्ये तूप शिल्लक आहे। आता त्याच्यामध्येच 1 छोटी वाटी शेवया मी फ्राय करून घेणार आहे। गरजेनुसार तुम्ही तूप घालून शेवया फ्राय करू शकता। आता याला ब्राऊन कलर येऊपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। बघू शकता तुम्ही शेवया मस्त अशा ब्राऊन कलरमध्ये फ्राय झालेल्या आहेत। आता याच्यामध्ये 3 वाटी दूध मी उकळून घेतलेलं आहे, ते घालणार आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि याला 3 ते 4 मिनिटं असं शिजू द्यायचं आहे। दोन 3 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता तुम्ही दूध आटलेलं आहे, शेवया सुद्धा शिजलेल्या आहेत। आता याच्यामध्ये ज्या वाटीने शेवया घेतल्या होत्या त्या वाटीने पाऊण वाटी साखर घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। परत याला 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण फ्राय करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालूयात। अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता परत याला एखादा मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। आपली खीर तयार झालेली आहे। जर तुमच्याकडे केशर अवेलेबल असेल तर तुम्ही केशर सुद्धा घालू शकता, त्याच्यामुळे खिरीला मस्त असा कलर येतो। खिरीची ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे, पण जशी जशी ही खीर थंड होईल तसतशी ही खीर घट्ट होते। त्याच्यामुळे ज्यावेळी खायचं आहे त्यावेळी तुम्ही बनवू शकता, अगदी 5 मिनिटात तयार होते। पण काही कारणामुळे ही जर खीर थंड झाली तर याच्यामध्ये तुम्ही दूध ॲड करून 1 उकळी काढून ही खीर तुम्ही परत सर्व करू शकता। खीर आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे। आता हे बाउलमध्ये काढून बघू शकता एकदम क्रीमी दाटसर अशी खीर आपली तयार झालेली आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। आता याच्यावरती तुमच्याकडे जे अवेलेबल काजू बदाम ड्रायफ्रूट्स असतील त्याच्याने तुम्ही गार्निश करू शकता। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कमेंट नक्की करा। परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत बाय।